राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा यंदाचा वर्धापन दिन जो आहे तो बालेवाडीमध्ये पार पडतो आणि वर्धापन दिनाची तयारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पक्षाचे सचिव शिवाजीराव गर्जे सर आहेत। सर, 26वा वर्धापन दिन जो आहे तो बालेवाडीमध्ये पार पडतोय, काय यंदाच्या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य असणार आहे? विधानसभेमध्ये तुमच्या पक्षाला चांगलं यश मिळालं आणि त्यानंतर पहिलाच वर्धापन दिन जो आहे तो बालेवाडीला पार पडतो। ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जे भरघोस यश दिलं आणि सर्व ठिकाणी सर्व विभागामध्ये अनेक लोक अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षाच्या विचाराशी जोडलेले आहेत, जोडले जात आहेत। अनेक माजी आमदार आजी आमदारांचे प्रमुख नेत्यांचे प्रवेशही होत आहेत, यापुढे होत राहणार। माननीय दादांच्या नेतृत्वाखाली पक्षाची जी वाटचाल चालू आहे आणि सर्वांना शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा या विचारधारेचा पाया आणि त्यांना ज्या विचारधारेवर आमचा पक्ष चालतो ते मान्य असलेल्या सर्व समविचारी लोकांना एकत्रित येऊन हा पक्षाचा वर्धापन दिन चांगल्या प्रकारे साजरा करावा, आनंदाचं उत्साहाचं उमंग असा वातावरण आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी मी इथे आलेलो आहे। म्हणजे वर्धापन दिनाची तयारी तर केली जाते। तुम्ही असं म्हणालात की पक्षाची स्थापना किंवा जो पक्षाचा विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो घेऊन आम्ही पुढे जातो आहोत। त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा पक्षाची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळेल? हो, निश्चितच। कारण सर्व घटक पक्ष, सर्व समाज म्हणजे छोटा असो मोठा असो आणि लोकाभिमुख असं माननीय दादांचं नेतृत्व आहे, त्यामुळे सर्व लोक त्या नेतृत्वाला जोडले जात आहेत आणि त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे। तुम्ही असं म्हणालात की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती जो आहे तो पक्षाची विचारधारा आहे, मात्र सध्या अजित पवारांवरती याला धरूनच जी आहे ती टीका केली जाते। विशेषतः लक्ष्मण हाके जे ओबीसी आंदोलक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की उपेक्षित घटकांना न्याय जो आहे तो अर्थसंकल्पामध्ये मिळाला नाही किंवा त्यांना दुय्यम वागणूक जी आहे ती देण्याचा प्रयत्न झाला। विशेषतः आदिवासी असतील, दलित असतील, भटके विमुक्त असतील यांच्यासाठीची विशेष तरतूद जी आहे किंवा निधी जो आहे तो त्यांना मिळत नाही। हे चुकीचं आहे। गेले 25 वर्ष मी या पक्षामध्ये काम करतोय, वेगवेगळ्या पदावर काम करतो। माननीय दादांचा स्वभाव तसा नाही आहे, सर्वांना न्याय देण्याची भूमिका त्यांची असते। हे जे टीका टिप्पणी करतात ते कोणत्या हेतूने करतात मला माहिती नाही, परंतु अगदी चुकीचं आहे ते। आज सामाजिक न्याय विभागासाठी 16,000 कोटीपेक्षा जास्त तरतूद या अर्थसंकल्पामध्ये धरलेली आहे। नुसतं सामाजिक न्याय नाही, अल्पसंख्याक असू देत नाहीतर कुठलाही वर्ग असू दे, दादांनी असा कधीही भेदभाव केलेला नाही। अन्यथा मी राहिला असतो का 25 वर्ष या पक्षामध्ये असं कधी मला वाटलंही नाही की हा पक्ष काही कुठला भेद करतो किंवा कोणत्याही समाजाबाबत, माझ्याबद्दलच नाही, ओबीसी बद्दलच नाही, छोटा मोठा वर्ग असतो त्याबद्दल सुद्धा नाही, हे ठामपणे मी सांगतो। नाही, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांना विशेषतः टार्गेट केलं जातं। त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार जे आहे ते निधी वाटपामध्ये या सगळ्या घटकांना उपेक्षित ठेवत आहेत किंवा त्यांनी अजितदादांवरती टीका केली की ते अर्थखात्याला जे आहे ते 25 वर्ष गोचिड्यासारखे चिटकून बसलेले आहे। बिलकुल नाही। 10 वर्ष माननीय दादांनी अर्थसंकल्प दिलेले आहे, त्या अर्थसंकल्पामध्ये या राज्याला स्थैर्य येईल, प्रगती होईल या दृष्टीनेच विचार केलेला आहे। दादा छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार करत असतात आणि त्या अनुषंगाने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते। आता हे कोणत्या हेतूने त्यांचा काहीतरी वेगळा हेतू असेल म्हणून हे असे टीका टिप्पणी करता येते। अजितदादांना मग काय टार्गेट केलं जातं? विशेषतः मग काय लक्ष्मण हाके जे सातत्यानं आरोप करतायत त्या आरोपांना नक्की मग काय उत्तर आहे? नाही, चांगल्या माणसाची बदनामी करायची आणि कोणाच तरी ऐकून करायचे असेल किंवा काय हेतू असेल त्या दृष्टीने ते करतायत। नाहीतर माझ्यासारखा माणूस राहिलाच नसताना 25 वर्ष या पक्षामध्ये। मी पण ओबीसी आहे ना, मग मी राहिलो असतो का?
मात्र ते असं म्हणतायत की अजितदादा जे आहेत बोलताना असं म्हणालेत की काही जणांची विकृती असते ते बोलत असतात, त्यावरती त्यांनी दादांचं एकदा पाठीमागचं जो धरणाचं वक्तव्य होतं ते काढलं की अजित पवारांनी आम्हाला विवेक आणि राजकारणाबाबतची जी काही विकृती आहे त्याबद्दलचे विचार सांगून. नाही, याबद्दल माननीय दादा अनेकदा बोललेले आहेत आणि ते पुन्हा पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही. मात्र आता या सगळ्या आरोपांना जे आहे विशेषतः दादांबद्दल जो लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे त्या आरोपांचं नक्की खंडन कसं करताय? त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी असेल किंवा मग भटके विमुक्त आदिवासी दलित असतील या सगळ्या वर्गाला जे आहे दुय्यम वागणूक अर्थ खात्याच्या किंवा निधीमधून जे आहे ती मिळताना पाहिजे. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, मी स्वतः ओबीसी आहे. तेच एकटे ओबीसी आहेत का? आणि जर असं असतं तर आम्ही दादांना विनंती केली असती, त्यांच्या निदर्शनाला आणलं असतं. ते आत्ताही मला आज कोणीतरी बोललं की काही कुत्रे मांजरं काही पोल्ट्रीची उपमा देणं. अरे आपण माणसं आहोत, त्या कुत्रा प्रामाणिक असतो, त्या कॅटेगरीला कशाला त्याचं अपमान करतात? आपण माणसं आहोत, माणसासारखे वागा ना. एकदम खालच्या थराला जाऊन टीका करणं हे चुकीचं आहे आणि दादाला मुद्दाम होऊन बदनाम केलं जात आहे असं माझं म्हणणं आहे. त्याच्यात म्हणजे अजितदादांना मुद्दाम म्हणून टार्गेट केलं जात आहे आणि हे असले लोक त्यात हे करतात. मग त्यांना कोण सांगतंय का किंवा त्यांचा बोलवता धनी मग कोण आहे का? काय संशय? बोलवता धनी वगैरे मला माहिती नाही, परंतु हे बोलणंच मुळात चुकीचं आहे. ते सांगितलं तरी यांनी ऐकू नये ना. आता पक्षाचा वर्धापन दिन होतोय, पक्षाच्या वर्धापन दिनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपांचं खंडन होईल का? किंवा विशेषतः ओबीसी असतील किंवा मग भटके विमुक्त दलित या सगळ्या वर्गांमध्ये जो सांगण्याचा प्रयत्न होतोय त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जी वागणूक मिळते त्याचं जे तथ्य आहे किंवा त्याचं गैरसमजूत पसरवायची, त्यांना ज्याला कॅरेक्टर ॲसॅसिनेट करायचं म्हणतो तसं करायचं आणि दादाची प्रगती किंवा पक्षाची प्रगती मग काहींना देखवत नसेल म्हणूनच हे असे टीका टिप्पणी चाललेली आहे ना. आता पक्षाचा वर्धापन दिन जो आहे तो पार पडतोय, भविष्यातली पक्षाची वाटचाल नक्की मग कशी असणार? नाही, आम्ही आता ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू. आता महायुती म्हणून लढतोच आहोत, यापुढे लढू. परंतु माननीय दादांचं नेतृत्व सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली घोडदौडकडे सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन आम्ही जाऊ आणि आम्ही यश चांगल्या प्रकारे प्राप्त करू. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी जी आहे ते पक्षाकडून सुरू झाली असं म्हणायला हरकत? निश्चितच झालेली आहे, सर्वच पक्षाकडून झालेली आहे. तर आपण पाहतोय की यंदाचा वर्धापन दिन जो आहे तो बालेवाडीमध्ये पार पडतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जी आहे ते पक्षाकडून सुरू झालेली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो लक्ष्मण हाके यांच्याकडून आरोप केला जातोय त्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही. लक्ष्मण हाके एकटेच ओबीसी आहेत का असा सुद्धा सवाल जो आहे तो आमदार शिवाजीराव गर्जेंनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.